सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी कृतीपत्रिका विषय मराठी विषयाची संपूर्ण कृतीपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास, एकूण गुण आहे 20. काही ठिकाणी 15 गुण देखील काही शाळेमध्ये प्रश्नपत्रिका दिली जाते. आपण इथं 20 गुणांची घेतलेली तरी सरावासाठी आहे. ही प्रश्नपत्रिका मित्रांनो अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली आहे. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया आपण प्रश्न पहिला. खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली इथपासून तर कपाळाला हात लावण्याची वेळ माझ्यावर आली इथपर्यंत हा उतारा आहे. आणि त्यावर पहिला प्रश्न आहे, भावजईनं मला बोर्डवर चिंदी सुद्धा दिली नाही हो, या वाक्याचा अर्थ सांगा. काय अर्थ होतो या वाक्याचा? खूप इंटरेस्टिंग उतारा आहे मित्रांनो, हा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. काय अर्थ आहे? तर याचा अर्थ आहे भावजईनं या स्त्रीला साडी किंवा ब्लाऊज पीस वगैरे काहीच दिलेलं नाही, त्याला बोर्डवर चिंदी दिली नाही असं म्हणतात. बोर्डवर या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. बोर्डवर हा शब्द अगदी छोटंसं क्षुल्लक अशा अर्थाने वापरला जातो. वरील उतार्यात आलेले कोणते असे या पद्धतीने हा वापरला जातो. प्रश्न तिसरा आहे, वरील उतार्यात आलेले कोणतेही 2 वाक्प्रचार शोधावर लिहा. वाक्प्रचार शोधून लिहायचेत फक्त. वाक्प्रचार कोणते कोणते आले या उतार्यात? बरेच वाक्प्रचार आहेत मित्रांनो. तोंडात बोट घालणे, घाव वरमी बसणे, वायफळ चर्चा करणे, कपाळाला हात लावणे आणि अजूनही काही वाक्प्रचार आले, पण आपण इथं 2 मागितले, 4 लिहिले तिथं. पुढे जाऊया. माझ्या बोर्डवर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 2 मार्कासाठी आहे. स्वमत लिहायचं आहे आपलं. तुम्हाला काय कळलं याच्यावर काही लिहू शकता तुम्ही, जे तुम्हाला कळलं ते. माझं बोर्डवर दुखणे याचा खरा अर्थ माझं थोडंसं लहानसं विशेष लक्ष देण्याची गरज नाही, एवढंसं दुखणं होतं, ते बारीक दुखणं होतं ते, असा त्याचा अर्थ होतो. पण याचा लहानशा बोर्डवर दुखण्याने मला कसं हैराण केलं, म्हणजे कसं त्रास दिला, कसा परेशान झालो मी, त्याची ही हातभर म्हणजे दीर्घ कथा आहे, खूप मोठी कहाणी आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. बहुमोल जीवन ही कविता आहे आणि या कवितेवर आधारित काही प्रश्न आहे. गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? तर गुलाब आजूबाजूच्या काट्याच्या नावाने बोटे मोडत नाही. तर कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येईल, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याच्या, काटे देते म्हणून लतिका मातीवरची चिरते का, तर या पद्धतीनं. तर दुसरा आहे, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? तर ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर सर्वत्र कडक उन्हामुळे गवत वाळतं, लहान रोपटी सुकतात. येथे कवी ग्रीष्म ऋतू धरणीला जाळतो असे देखील कवीने म्हटलेले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? तर कवीने या कवितेतून मानवाला आपणास निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे म्हटलेले. मानवी जीवनामध्ये सुखदुःख हे ऊन सावलीप्रमाणे असते असे इथं कवींना व्यक्त केलेले आहे. त्यानंतर आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? तुमचे मत लिहा. कवीनं म्हटलेलं आहे वर आयुष्याचा शेवटी की आयुष्याचा त्याग करू नको म्हटलंय. आयुष्याचा त्याग नको. बहुमोल जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध जीवनात काही घडलं म्हणून आयुष्याचा त्याग करू नये. तर बघू आपण काय म्हटले बघा. मानवी जीवनात नेहमीच वेगवेगळी संकटे समस्या येतात, त्यात न डगमगता सामोरे जावे असे कवी म्हणतात. मात्र त्यापासून पळून जाऊन आत्महत्या शब्द चुकला लिहिताना, आत्महत्या सारखे प्रकार करू नये. मानवी जीवन हे वारंवार मिळत नाही, ते बहुमोल आहे असा मित्रत्वाचा सल्ला या कवितेमधून कवी देतात. मित्रांनो, इथं आपण जे बघितलं की 6 मार्क कवितेला, 7 मार्क यावरच्या उत्तराला, 13 मार्क झाले आणि 7 मार्काचं व्याकरण. पुन्हा खालील वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद ओळखा. व्याकरण विभागामध्ये 2 मार्कासाठी. श्रीरंगने बासरी वाजवली, सुगंधाने आंबे खाल्ले. श्रीरंगने बासरी वाजवली, कर्ता श्रीरंग, कर्म बासरी, क्रियापद वाजवली. सुगंधाने आंबे खाल्ले, कर्ता सुगंधा, त्यानंतर कर्म आंबे, क्रियापद खाल्ले. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वहिनी आणि ललाट. वहिनी म्हणजे भावजई असं देखील म्हटलं जातं तिला, भावाची बायको असं देखील लिहू शकतो आपण, किंवा भावाची पत्नी लिहू शकतो. ललाट म्हणजे कपाळ.
खालील वाक्प्रचारात सांगून वाक्यात उपयोग करा. वरच्या आपल्या उत्तरात चालला आहे वाक्प्रचार. वायफळ चर्चा करणे म्हणजे बिनकामाची चर्चा करणे, बिनकामाचे बोलणे किंवा व्यर्थ बडबड करणे असं देखील म्हणू शकतो आपण. गावात मारुतीच्या मंदिरावर पारावर रात्रीच्या चालणाऱ्या गप्पात बरीचशी वायफळ चर्चा असते. ते सहज गप्पा मारत बसले, थकून येतात शेतातून लोक, सहज तिथं चर्चा करत असतात शेतकरी. मग ती काय अगदी मुद्देसुद्धा असते का, किंवा त्यातून काही निर्णय अपेक्षित असतो का? सहज इकडे तिकडे गप्पा चालल्या असतात. त्याला वायफळ चर्चा किंवा बिनकामाचे बोलणे असं देखील त्याला म्हणू शकतो. त्यानंतर खालील शब्द शुद्ध करून लिहा. परीक्षा आणि कुटुंब हे 2 शब्द शुद्ध करून लिहायचे. परीक्षा या परीक्षेचा अर्थ चिखल होतो मित्रांनो, आणि या परीक्षेचा अर्थ चाचणी असा होतो, म्हणून हे लिहायचं आहे, चाचणी किंवा कसोटी. कुटुंब तर कुटुंब संस्कृत शब्द आहे म्हणून असा लिहायचा आहे मित्रांनो आपल्याला. पुढे जेव्हा खालील वाक्यात कोणती विरामचिन्हे आली आहेत त्यांची नावे लिहा. 1 गुणांसाठी आहे. शिक्षक म्हणाले, मला अनिताचा व सुरेशचा निबंध खूप आवडला. कोणती विरामचिन्ह आली या वाक्यामध्ये? आपण तिसरीपासून अभ्यासतोय तर बघा, स्वल्पविराम आलेला आहे या वाक्यामध्ये, इथं दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे, आणि इथं शेवटी पूर्णविराम आलेला आहे. मग स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम या पद्धतीने शेवटी पूर्णविराम आलं. या पद्धतीने आपण इथं हे लिहू शकतो. या पद्धतीने अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका बघितलेली. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.